तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या महेश ब्लॉगिंग चॅनलवरती. तर आज करूया शेतीचा राडा. आता मी सध्या शेतामध्ये आलो आहे आणि एक मिनिट. ओके, हां. तर मी कुठे होतो? तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगिंग चॅनलवरती. नवीन नाही, जुनाच ब्लॉग आहे. नवीन ब्लॉग जुन्या चॅनलवरती. तर मी आता शेतात आहे. आजचा ब्लॉग असणार ओनली फार्मिंग आणि आंब्याचं झाड. तर आज फक्त शेतातला ब्लॉग आहे असं मी सांगतोय तुम्हाला. पुढं काय होईल मलाच माहीत नाही अजून. पण एकदा मी आता सध्या शेतात आहे. शेतात थोडंसं काम आहे. आज भरायचं आहे गव्हाला पाणी. तर बघूया कसं पाणी भरतात, तुम्हाला दाखवूया. मला तर माहितीच आहे. तर चला आज सुरू करूया आजचा ब्लॉग. तर आता मी घेतले 2 कॉक बँड. कॉकने बँड, हे 2 बँड आणले. मला पप्पा कॉक म्हणतात बँड म्हणतात काय माहिती. बँडच म्हणतात असं मला असं वाटतं. आता एवढी 2 घेऊन जातो आणि एक फट्टा आहे हा घेऊन जायचा तिकडे दुसऱ्या शेतामध्ये. आणि त्याआधी एक देवीला आपण विसर्जन करूया, जी की काल तुटली होती. त्या देवीला आपण तिकडे एक विहीर आहे महादेवाची, तुम्ही बघितली असं कालच्या ब्लॉगमध्ये. त्या विहिरीमध्ये आपण तिला स्थानपन्न करून टाकूया. 2 मिनटं. तर ही आपली देवी माता लक्ष्मीपूजनची, ती की मम्मी कोण तुटली, त्यामुळे आपण तिला विसर्जन करतोय. आणि तिचं एक पार्ट, एकच मिनटं, 1 मिनिट. पॅटर्न वॉच, वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. देवीलाच म्हणतो मी वा. तर आता आपण देवीला विसर्जन करून महादेवाचं दर्शन घेऊन रवाना होऊ आपल्या पुढील कामाकडे. ओ माय सदा पाणी पाणी हो गई. देवी माता सोडते मी, पण फोन उभा नाही करू शकत मी कुठं. त्यामुळे देवी माता दर्शन घेऊ एकदा. जय श्रीराम. जय माता. ओके, तर बेब्स आपलं काम झालेलं आहे. देवी माता बघ कशी चालली खाली. गेली सरळ जाते. सरळ म्हणजे असे तिकडे दोड करून. चलो ओके. तर आता आपलं काम आवरलं. हर हर महादेव. एक डायलॉग सुचलं मला, ते की आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये होता. तर जाऊ द्या, इग्नोर करू. आज दिवसाचा ब्लॉग चालू करते आणि आता आपल्या पुढील कामाला सुरुवात करून टाकू. ओके बॅप्स. आपल्याकडे टाईमच नाही. आपण त्या वावरातून निघलं लगेच 2 मिनटात इकडल्या वावरामध्ये. मी ब्लॅक दिसतो असून ॲडजस्ट मी तिकडला वावर सुटलं की लगेच या वावरात आपल्याला बोलून द्यायचं. खाली बोललं आहे पायाला पाणी लागते का गवताचं. ते समोरचं वावर जे आहे मोकळं ते तुम्ही बघितलं नसन असं पण माहिती नाही. त्याच वावरात आपला गावाला पाणी भरायचं आहे. ओ माय. ओके, तर आता एवढं तर टाकूया, थोडंसं काही काम करूया. आणि लाईट आल्यावर आता मी बोलतो याचा विषय काय झाला हे बघा. तर पाणी 1 साईड पाणी तुंबलं इथं. हा एवढं टक्कल गेलं या पट्टीत पाणी. आता
या पट्टी चालला दर्शिक नाही इथंच इथंच आहे. हे सोलारचं काम ऊन पडलं नाही तर लगे मोटर चालू आणि असा तमाशा. आता इकडलं पट्टी भरण्याचं काय अडचण नाही आपल्याला, पाणी शेतातच चाललंय. पण जरा मी नसतो आलो लय वल्ल झालं असतं आणि पाणी मोकार व्हायला असतं. इकडं ओलं ओलं, इकडं बी इतकं लांब ओलं झालं. काही पाणी विहिरीतून खाली गेलं, काही पाणी पाईपात वाजते. ओके, तर ह्या पाण्याला इग्नोर करू किंवा त्याने जायचं तिथंच पाय ठेवते 2-3दा. कसं काय मग पाणी भरायला सोलार आणि ओलं ओलं. तर आता जाऊ द्या, त्याला इग्नोर करू. पप्पाने एकूण दाढ बनवला एकदम सिम्पली पाणी भरायला असं. तर ह्या दाण्यानं आपल्याला पाणी भरायचं. इकडं या पट्ट्यात सरळ पाणी बॅप्स एक असं लावून देऊ पट्टीन ते इकडं आणू आणि पाणी होऊन जाऊ इथून. कारण की तर काही अंदाज दिसत नाही. तिकडून पाणी भरायचं तर काहीतरी बघू, प्लॅन करतो. कारण की एक तास वाटतंय अजून पाईप आणून त्या झाडापासून पलीकडं पाणी न्यायचं, तिकडलं भरायला अलग सोर्स लागला, म्हणजे अलग अजून झाडाला पाईप लागतो. मी घरून जाऊन अजून पाणी भरण्यासाठी पाईप घेऊन येतो. तोपर्यंत वेट आणि वॉच. आज एवढा भयान सिनेमा मागला गेली की सकाळी जारचं पाणी आणायला काढलं तर रिचार्ज संपलं. आता गाडी मी कानी करते पुरी, गाडीतलं तेल संपलं. अजून बऱ्याच गोष्टी. ट्रॅक्टर शेतात लावलं पाहिजे. ट्रॅक्टर थोडासा भेटू आता. ट्रॅक्टरचं पण डिझेल आवरतच आलंय. त्या गाडीचं आवरलं, अजून शेतात थोडंसं लांब आहे. एवढं जार ठेवते ते एकदा, मग भेटूया. आणि आता 1 मिनटं. हां, इथं मागं गाडी लावली, तिकडं जाऊन वापस आलो कारण की गाडीतलं पूर्ण तेल संपलं. इथं कशी काय आणली मी, रिझल्ट कानी करून कानीत केलीच होती. चॉक देऊन आणली ऑफिस. आता पै जायचं 15 मीटर, 15 नाही 500 मीटर. तिथून स्कूटीची चावी घ्यायची, मग जार घेऊन नेऊन द्यायचा. पण मी तुम्हाला प्लॅन सांगतो आजचा काय विषय. सकाळी उठलो, गावाला पाणी भरायचं म्हणून शेतात गेलो. शेतातून ते पट्टा आणि कॉकन ते आणलं, ते इकडं लावलं. इकडं लावायचं पण परत पाईप पाण्याचा एक प्लॅन आला, म्हणजे थोडं लांब पाणी नेण्यासाठी. त्यात बी पाईप तुकडे म्हणजे उंदरान खायला. ते कापायला वापस घरी गेलं, करत पान आणलं आणि ते जॉईंट करायला ते एक जॉईंटर आणलं, त्याला गेलो वापस. त्यात गाडीचं पंक्चर म्हणजे हवा कमी झाली मेन बरं का. तिथून हवा टायराची स्कूटीची हवा कमी झाली. त्यानंतर असं काय झालं, ट्रॅक्टर काढलं, ट्रॅक्टर नेऊन लावलं. तुम्हाला थोडंसं क्लिप आली असेल पहिले. तर ट्रॅक्टरचं डिझेल थोडंच राहिलेलं आहे आणि ते तर शेतात उभं आहे. आणि ते शेतात जायचं टायमाला जार न्यायचा आता मला पाण्याचा. तर पाण्याचा जार न्यायला बी हे जे कार्ड आहे का, हां हे कार्ड आहे. या कार्डामधलं रिचार्ज संपलं, म्हणजे याच्यात पैसे असते ते रिचार्ज बी संपलं. आता मी एकदा गाडी घेतो.
तर सगळं मॅटर सॉल्व होऊन आता एका सरीमध्ये पाणी लावलेलं आहे. इथे पाणी येतं आहे त्या पिवळ्या फट्ट्यावर. आणि मी आता एका पट्टीला लावलं आहे. आता जस्ट माझं पूर्ण काम आवरलं, हिंडणं फिरणं. आता एवढं पट्टी पुरं भरायचं एकदा. आणि पाणी थोडं प्रेशर कमी, पाण्याला दाब द्यावा लागतो थोडा, म्हणजे पाण्याचं मोटर अजून एक चालू करावं लागते, तेव्हा स्पीड वाढेल मोटरची. आणि वेट सम मिनिट. तोपर्यंत जस्ट मी म्हटलं आता काय फिरायचं काम नाही आहे. आत्ताच शेतातून परत ऑफिस आलो. आता आपली सफर गाडी ॲथर 450 हिला घेऊन वापस हां. तर हिला घेऊन आपण वापस जाणार घरी फाट्यावरती. आणि फाट्यावर अजून एक सामान आणायचं आहे. ही गाडी इथंच, ही गाडी घेऊन आपण चाललो आहे स्टार्टर म्हणतात त्याला. स्टार्टर आणायला जाते. आणि केबल मला ते मोठं केबल आहे, दोन्ही घेऊन येतो 5 मिनिट. वन्स मोर महादेवाच्या मंदिराकडे आलो. काही काम असल्यामुळे आता इथे आहे स्टार्टर. आकडा काढलेला आहे भाऊ. हो भाऊ, आकडा काढलेला आहे. ते स्टार्टर आपल्याला खोलायचं आहे, बट मला याच्यातलं काहीच माहिती नाही. 1, 2 आणि 3 वायर आपण काढून टाकू. खुल जा शिमशिम. ओके. ए भाऊ, 1, 2 आणि 3. ओके. याचं फ्यूज काही घ्यायचं नाही असं मला वाटतं. फ्यूजची काही गरज नाही तिकडे. स्टार्टर मला वाटतं पूर्वच आपले, त्यामुळे आपण एक काम करू, ह्याला काढायच्या ऐवजी पूर्ण नट खोलले पाहिजे फक्त. आता एकच मिनिट. हर हर महादेव, शिव शंभू. परत जरा काही हुकलत परत यावं लागेल आपला, त्यामुळे मी पूर्णच घेऊन टाकलं, म्हणजे वापस यायचं टेन्शनच नको. आता गाडीवर फिरू फिरू माझी दैन होणार. तर आता इथून कल्टी होऊ, इथून आता एकदा फाट्यावर आपल्या घरी जाऊ, घरून वायर घेऊ आणि वापस शेतामध्ये पाणी मारला. तर पुन्हा एकदा सांगून देतो की मी आता सध्या आहे आमच्या गोडाऊनमध्ये, आणि ते आहे आपलं वायर. तर आपण हे वायर नेण्यासाठी एवढी धावपळ करत आलो.
आणि हे स्टार्टरसाठी नेण्यासाठी. तर 1 मिनटं मला जाड होतंय. लागलं मला. 1च मिनटं. ओके. पण गाडी इकडे ना. ओके काय गाडीवर बसतो एकदा नॉर्मली. चालू चालू. रिवर्स केअर प्लीज. ओ थँक्यू. प्लीज रिवर्स गियर. चलो. तर 2 मिनटं थोडी थांबू. 2 मिनटं. वेट अँड वॉच.